ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत। यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली गेली। या रॅलीमध्ये कल्याणचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सुद्धा होते। ठाण्याच्या रॅलीला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आणि यावेळी कोळी बांधवांनी खास नृत्य सादर केलं आणि थेट दृश्य आहेत। या रॅलीचं आता सभेत रूपांतरण होत आहे आणि तिथे महायुतीचे सर्व नेते आहेत। ठाणे आणि कल्याण मधले मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील इथे उपस्थित आहेत। मुख्यमंत्री सुद्धा दाखल झालेत। नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचे सगळे मोठे नेते खास करून शिवसेनेचे नेते उपस्थित आहेत। ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नरेश म्हस्के आपला लोकसभेसाठी ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज आज दाखल करतायत। कृपया पुढे यायचंय। आपण आपला विजयी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी धर्मवीर दिघे साहेबांची परंपरा सुरू ठेवली, वारसा जपला आणि हा बालेकिल्ला महायुतीचा नरेश म्हस्के यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि कदाचित मुख्यमंत्री आता जनतेला संबोधित करतील, कारण मोठ्या हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आज महायुतीचे कार्यकर्ते हे नरेश म्हस्के यांच्या या रॅलीमध्ये सामील झाले होते आणि अगदी विजयाचाच दावा केला जात होता। उमेदवारी अर्ज भरताना नरेश म्हस्के यांच्याकडून आणि मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित आहेत। संपूर्ण रॅलीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे सुद्धा उपस्थित होते नरेश म्हस्के यांच्या सोबत। आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे उमेदवार जिथे जिथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। ही गाडी कशाला उभी आहे इथे? हे याच्यात आवाज आहे का? माईक याच्यात आहे? चला गाडी पुढे जाऊ द्या, त्यांची बस जाऊ द्या पुढे। हे बाबा त्या गाडीचं नाही ना काय साऊंड सिस्टीम या गाडीमध्ये? अच्छा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। त्या थोडे बसला जाऊ द्या, बस मागची बस जाऊ द्या बस पुढे। आणि जे जे कार्यकर्ते शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक, भारतीय जनता पार्टी, रिपाई, पीआरपी, रासपा, राष्ट्रवादी काँग्रेस, सर्व भारत माता की जय श्रीराम। सगळ्या महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आपल्याला वेळेत फॉर्म भरायचा होता म्हणून मी डायरेक्ट थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो। आपले महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा विजयाचा फॉर्म भरून इथं आलेलो आहे मी। आणि म्हणून आज आपण भर उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात, त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हा ठाणे जिल्हा बालेकिल्ला आहे। काय म्हणतो आपण? धर्मवीरांचा ठाणे जिल्हा बालेकिल्ला। आणि आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने हा ठाणे जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे। आणि म्हणून महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी पक्षांची नावं घेत नाही, सगळे आपले पक्ष शिवसेना, बीजेपी, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, कवाडे गट, रासपा, कुठले आणि आणखी आहेत आपले जनसुराज, प्रहार, सर्व पक्ष महायुतीच्या सोबत आहेत, कारण ते विकासाच्या सोबत आलेले आहेत। गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशात केलेलं विकासाचं काम, आणि फक्त 2 वर्ष अजून झाले नाही, 30 जूनला 2 वर्ष होतील। या 2 वर्षाच्या कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रात आपल्या महायुतीने केलेलं काम हे लोकांसमोर आहे आणि त्या कामाची पोचपावती येत्या या निवडणुकीमध्ये आपले 20 तारखेला मतदान आहे। 20 तारखेला
20 मेला मतदार त्या कामाची पोचपावती देतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या देशात मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी भर उन्हातान्हात लोक एकत्र येतात. अगदी विदर्भात मराठवाड्यात सूर्य आग ओकतोय. आजही बघा तळपता सूर्य आहे, खाली डांबरी रस्ता आहे, आपल्याकडे कॉन्क्रीट केल्यामुळे. आणि अशा परिस्थितीत कार्यकर्ते एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये आपण सगळेजण अजून तिथपर्यंत कार्यकर्ते आहेत, त्या मासुंदा तलावापर्यंत हा प्रचंड असा प्रतिसाद, जल्लोष आणि जोश आपण दाखवलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं आपण नरेश म्हस्के महायुतीच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. कारण तुमचा ठाणेकर या राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठाणे जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती झाली एवढी कामं आपण केलेली आहेत. विकास प्रकल्प सगळे बंद होते, सगळ्या योजना बंद होत्या. आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी काय होतं, सगळे सण बंद होते ना, उत्सव बंद होते, काय चालू नव्हतं. हंडी बंद, गोविंदा बंद, गणपती बंद, नवरात्री, दिवाळी, डीजे पण बंद केला होता. डीजे पण. आपलं सरकार आल्यानंतर हे टोपीदार म्हणलं, आपलं सरकार आल्यानंतर आपण सगळ्या सणा उत्सवाची बंदी काढून टाकली आणि सगळे गुन्ह्या गोविंदाने आपले सण उत्सव परंपरा साजऱ्या करू लागल्या. खरं म्हणजे हे आवश्यक आहे. घरात बसून किती वेळ बसणार आपण? घरात बसून सरकार चालवता येतं का? फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवता येतं? उंटावरून शाळे आखता येतात का? त्याला जमिनीत पठाण, अनिल बागल, सुजित मोरे, आकाश कांबळे, रमेश चांदगुडे, साधनाताई केकान, उज्ज्वलाताई परदेशी, निलोफर पठाणताई, सीमा काळंगे, संगीता दंडवते, आपल्या गावचे सरपंच अजिनाथ पवार घेत होते. कोविड मध्ये पण आपण फिरलो सगळीकडे. आपण जीव धोक्यात घालून पीपी किट घालून सगळ्यांना भेटलो. त्यावेळेस एक दुसऱ्याचा नातेवाईक पण एक दुसऱ्याला भेटत नव्हता. पण हा एकनाथ शिंदे स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या सगळ्यांना वाचवण्याचं काम केलं. कोविड झाला, परंतु तुमच्या आशीर्वादाने कोविड पळून गेला. सरकार आल्यानंतर आम्ही कोविड बिविड बोललो काही नाही. हा कोविड पळवून लावला आपण आणि विकासाचे प्रकल्प सुरू झाले. या अहंकारामुळे राज्यकर्त्यांच्या अहंकारी वृत्तीमुळे राज्य अधोगतीला चाललं होतं. पण तुमच्या सगळ्यांच्या सुदैवाने या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणं अपेक्षित होतं. जे तुमच्या मनातलं, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार, धर्मवीर आनंदगे साहेबांच्या विचारांचं सरकार या राज्यामध्ये आपण स्थापन केलं आणि तेव्हापासून विकासाची गंगा सुरू झाली. आज आपण पाहतो मी सगळे विकासाच्या प्रकारे ऊन खूप आहे. आपण एवढं काम केलंय राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने, ते फक्त आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि आपण ठरवलंय, या देशातल्या जनतेने काय ठरवलंय? फिर एक बार अब की बार. 400 मध्ये आपला नरेश म्हस्के पाहिजे ना हातवर करायला. आणि म्हणून तुम्हाला मी खास धन्यवाद देईन, विनंती करेन. एवढ्या उन्हात आपण उपस्थित झालात. आता मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री तुम्ही बघितला होता? आणि मी पण सुट्टी नाही घेतली. आणि दिवस रात्र आपले प्रधानमंत्री मोदीजी काम करतायत. आणि आज 2014 पूर्वी या देशातली परिस्थिती आपण पाहिली. भ्रष्टाचार, घोटाळे, दंगली, बॉम्बस्फोट. 2014 नंतर एक तरी झाला का?
एक तरी हिम्मत केली का पाकिस्तानने? पाकिस्तानला इशारा दिला, तू आमच्याकडे डोळे वटारून बघशील तर तुला घुसून मारू, घुसके मारेंगे. आणि घुसून सर्जिकल स्ट्राईक तर केलाच ना. त्यामुळे आपल्याला बघा, आपले देशभक्त जे आहेत, मग ते हिंदू आहेत, मुसलमान आहेत, शीख आहेत, ईसाई, देशभक्त ते आपले आहेत. परंतु इथं राहून पाकिस्तानचा गोडवा गाळणारे, पाकिस्तानचा जय जयकार करणारे आपल्याला नकोत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की एकीकडे मोदीजी आहेत आणि दुसरीकडे कोण आहे? कोण आहे? अरे एक जण आहे ना, फिरतोय. त्यामुळे तो फेल हो गया रे. कितने बार फेल होना है मोदी जी, आप तीसरे बार भी फेल करेंगे. आणि म्हणून एकीकडे देश वाचवायला, लोकशाही पुढे न्यायला, देशाचा विकास करायला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत, आणि दुसरीकडे देश बुडवायला निघालेले हे इंडी अलायन्स आहे. आणि म्हणून देशभक्त लोक जे आहेत, या इंडी अलायन्सला कधी थारा देणार नाहीत. आता म्हणतात सगळं त्यांना माहित आहे, आपला मोदीजी प्रधानमंत्री होत आहेत, 400 पार आपण जिंकतोय, म्हणून त्यांनी नवीन एक टूम सुरू केली आहे, संविधान बदलणार म्हणून. अरे बाबासाहेबांचं संविधान, त्या संविधानावर आपला देश चालतो, त्या संविधानावर देश चालतो. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण देश चालवतोय, राज्य चालवतोय. आणि म्हणून या काँग्रेसने बाबासाहेब वाघमारे कोणी पराभूत केलं? बाबासाहेबांना निवडणुकीत कोणी पराभूत केलं? काँग्रेसने. आणि बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळकं घर आहे, याच्यापासून लांब राहा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, 50-60 वर्षात संविधान काँग्रेसला आठवलं नाही, पण 2015 पासून संविधान दिन मोदी साहेबांनी सुरू केला साजरा करायचा बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा, बाबा साहेब का संविधान रहेगा, असं खुद्द मोदी साहेब म्हणाले. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो, आज उन्हाळा आहे, आणखी कडक उन्हाळा होत जाईल, पण तुम्हाला मी विनंती माझी आहे की तुम्ही किती मोर्चा, आपला रॅली, सभा झाल्या तरी सुद्धा बूथवर काम करायचं आहे, बूथ लेवलवर काम करायचं आहे. मोदीजी म्हणतात बूथ की लढाई लढो, बूथ जिंका, बूथ प्रमुख 50 प्रमुख कोणी असते, आपले गट प्रमुख, या सगळ्यांनी बूथवर काम करायचं आहे. सकाळपासून बूथवर काम करून आपल्या हक्काचे मतदार उतरवायचे आहेत. कारण मतदान, नरेश म्हस्के आपले उमेदवार महायुतीचं, त्यांचं स्वागत करा सगळ्यांनी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आणि म्हणून आपण मतदानाच्या दिवशी आपलं मतदान जास्ती झालं पाहिजे, जास्तीत जास्त आपले मतदार खाली आले पाहिजे, 60-70% मतदान झालं पाहिजे, आपल्या हक्काचे वोटर खाली आले पाहिजे.